नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शिक्षण विभागाकडून महापालिका शाळांमध्ये टिंकरिंग लॅबोरेटरी स्थापन करण्यासाठीचा सुमारे 1.5 कोटी रुपयांच्या मांडण्यात आलेल्या प्रस्तावावर सत्ताधारी भाजपच्या सदस्य नगरसेविका स्वाती गुरखे यांनी आक्षेप नोंदवत मागणी केली की टिंकरिंग लॅबोरेटरीमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आवश्यक कुशल शिक्षक कर्मचारी नियुक्त होत नाहीत तोपर्यंत हा प्रस्ताव स्थगित ठेवण्यात यावा। त्यांनी निदर्शनास आणले की केवळ यंत्रसामुग्री आणि साहित्य खरेदी करून लॅब उभारणे पुरेसे नाही, त्या उपकरणांचा विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उपयोग करून दाखवण्यासाठी आणि प्रशिक्षण देण्यासाठी प्रशिक्षित शिक्षकांची आवश्यकता आहे। अन्यथा 1.5 कोटी रुपये खर्च करून उभारले जाणारे टिंकरिंग लॅब विद्यार्थ्यांसाठी कितपत उपयोगी ठरेल हा प्रश्न निर्माण होतो। मात्र तरी देखील स्थायी समिती सभापतींनी स्वाती गुरखे यांचा प्रस्ताव स्थगित ठेवण्याची मागणी अमान्य करत सदर प्रस्ताव मंजूर केला। त्यामुळे शिक्षण विभागाच्या नियोजनावर आणि स्थायी समितीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। त्यामुळे कुशल शिक्षकांशिवाय टिंकरिंग लॅबचा महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष फायदा कसा होणार हा प्रश्न अनुत्तरितच राहणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप गोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।